पुणे दर्पण न्यूजला 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप, नगरसेवक पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 34 अ। पुणे दर्पण न्यूजला 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक प्राचार्य डॉक्टर राजेंद्र खेडेकर, संस्थापक अध्यक्ष श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्ट पुणे। समाजाप्रती असलेल्या कृतज्ञतेच्या भावनेतून जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपण ज्या क्षेत्रात काम करत आहोत तिथे चांगले कार्य घडते, असे मत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले। सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि महा NGO फेडरेशनतर्फे राजमाता जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना जीवनगौरव पुरस्कार, विवेकानंद पुरस्कार आणि जिजाऊ रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। नवी पेठेतील पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पोलीस अधिकारी प्रेमा पाटील, रमेश अग्रवाल, महा NGO फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदळा, सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचे अध्यक्ष विजय वरुडकर, पुरस्कार समिती प्रमुख सुनील जोशी आदी उपस्थित होते। जलतज्ञ सुरेश खानापूरकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। डॉक्टर अभिजित सोनवणे, दिनकर कांबळे, नवनाथ जगताप यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला। विवेकानंद पुरस्काराने मयूर बागुल, उमाकांत मिटकर, दामोदर रामदासी, विनायक रायकर, प्रल्हाद कुटे, आनंदा थोरात, अविनाश गोपने या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले। तर जिजाऊ पुरस्काराने चंद्रकला भार्गव, अनिता झांबरे, मीना भोसले, नलिनी शेरकुरे, पुष्पलता डोके, हर्षाली चौधरी, यती राऊत यांना सन्मानित करण्यात आले। कोरोनाच्या काळात जिल्हा, राज्य आणि केंद्र स्तरावर सगळ्यांनी एकत्रित काम केले, त्यामुळे खूप लवकर या संकटातून बाहेर पडू शकलो। सगळ्या व्यवस्था रात्रंदिवस या काळात काम करीत होत्या, परंतु सामाजिक संस्थांमुळे या काळात निर्माण झालेला ताण कमी झाला। समाजाप्रती असलेल्या कृतज्ञतेच्या भावनेतून जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपण ज्या क्षेत्रात काम करीत आहोत तिथे चांगले कार्य घडते, असं मत यावेळी बोलताना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केलं। कृष्णप्रकाश म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊंनी घडवले। शिवाजी महाराजांना जिजाऊंनी अवघड परिस्थितीत घडवले, त्यामुळे शिवाजी महाराज जाणते राजे झाले आणि त्यांनी स्वराज्याची स्थापना केली। दुर्बलतेचा परित्याग करा, आपल्या देशाला मजबूत मन आणि मजबूत देहाची गरज आहे। या दोन्ही गोष्टी लहानपणापासून डोक्यात होत्या आणि हे स्वामी विवेकानंदांनी शिकवले। पोलीस अधिकारी म्हणून काम करताना या शिकवणींचा उपयोग झाल्याचे त्यांनी सांगितले। शेखर मुंदळा म्हणाले, महा NGO फेडरेशनसोबत आज 2000 सामाजिक संस्था आहेत, त्यातील अनेक संस्था महिला चालवतात। समाजात अनेक संस्था चांगले काम करीत असतात, त्यांना योग्य व्यासपीठ मिळत नाही, त्यांना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न महा NGO फेडरेशनच्या माध्यमातून करीत आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितलं। खरं तर महा NGOचं मी मनापासून कौतुक अनेक कारणासाठी करीन। जसा निवेदकांनी उल्लेख केला की कोरोनाच्या काळामध्ये खूप सगळ्यांनी मिळून काम केलं। ठीक, आता काम करताना एक कुटुंब प्रमुख म्हणून पालकाच्या भूमिकेमध्ये समोर पुढे जरी मी दिसत असलो जसा उल्लेख केला, परंतु माझं प्रामाणिक मत हेच आहे की या सगळ्या संकटाच्या काळामध्ये समाजातल्या ज्या सगळ्या आमच्या शासकीय व्यवस्था होत्या, महापालिका असेल, आमचं पोलीस असेल, आमच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत चालणारी यंत्रणा असेल, राज्य शासन असेल, केंद्र सरकार असेल, ह्या सगळ्यांनी खूप एकत्रपणे काम केलं। मी म्हणेन वन पेजने तर वन लाईनवरती, म्हणजे एका लाईनवरती सगळ्यांनी काम केलं आणि त्याचा परिणाम आपण पाहतो की खूप लवकर आपण याच्यातून बाहेर पडतोय। मला या निमित्ताने एवढंच सांगायचं की ह्या सगळ्या काळामध्ये हे शेवटी जगावरती आलेलं इतकं मोठं संकट होतं, हे प्रत्येक माणसाने आपण जवळ हे अनुभवलं। इतकं महाभयानक हे सगळं स्वरूप अचानक धारण केलेला हा सगळा सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला। सगळ्या व्यवस्था, सगळ्या सिस्टीम अक्षरशः रात्रंदिवस काम करत होत्या आणि म्हणून आमच्या शासकीय यंत्रणांना तर निश्चितपणे याच्यामुळे एक मोठा ताण निर्माण झाला की आता या परिस्थितीचा सामना कसा करायचा, याला सामोरं कसं जायचं। परंतु मला सांगायला अभिमान वाटेल, आनंद वाटेल की या सगळ्या कामांमध्ये जो निर्माण झालेला ताण होता तो समाजातल्या स्वयंसेवी संस्थांनी, जो त्याच्यामधला त्यांचा सहभाग होता, जे त्यांनी काम केलं, त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये तो आमचा ताण कमी झाला आणि म्हणून हे सामूहिक यश मी मानतो। त्याच्यात महा NGOचा मी विशेष उल्लेख करीन। अगदी पहिल्या दिवसापासून आपण शेखर भाऊ या सगळ्या व्यवस्थेमध्ये काम करत होतात।
हातावरती पोट असणाऱ्या या शहरातील नागरिकांसाठी, किंबहुना या शहरातला एकही माणूस हा उपाशी राहणार नाही, तो न जेवता झोपणार नाही, इथपर्यंतची काळजी या शहरातल्या अनेक स्वयंसेवी संस्थांनी घेतली. त्याच्यामध्ये महा NGOचं मोठं योगदान आहे, मी असं म्हणतो. जिसको जिस नाप का कुर्ता पहनना है, पैंट पहनना है, उसको उस नाप का पहनने दीजिए, क्योंकि सबका शरीर अलग अलग होता है. एक ही नाप के कपड़े, एक ही नाप की कमीज और पैंट सबको नहीं हो सकती. तो इसलिए आप विभिन्न विचारधाराओं का विरोध ना करते हुए, जो हमारी संस्कृति में सबको, सारी विचारधाराओं को, जो ऋग्वेद में कहा गया अणभद्रो कृत्वा यन्तु विश्वता, लेट द नोबल थॉट्स कम फ्रॉम ऑल साइड्स, सभी ओर से अच्छे विचारों को, भद्र विचारों को आने दो, उस तरह स्वीकार करो. और इसलिए उन्होंने ये कोट किया था कि धर्मो यो बाधते धर्मा न सधर्मा कुधर्म तत् अविरोधी यो तु धर्मो सधर्मा मुनि सतम. धर्म जो दूसरे धर्म को बाधित करता है वो धर्म नहीं हो सकता, वो कुधर्म होता है. जो धर्म अविरोधी होता है वही सच्चा धर्म होता है, ऐसा मुनियों का कहना. यहां धर्म का अर्थ संप्रदाय नहीं है. भारतीय संस्कृति में धर्म का अर्थ कर्तव्य होता है.